हाय मित्रांनो, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त. तर मित्रांनो, आता किती दिवस झाले मी व्हिडिओ बनवलं नव्हतं. नवीन वर्षाचे एक बनवलं होतं, तर तुम्ही बघितलाच चाला व्हिडिओ. तर मित्रांनो, 31 डिसेंबरला एक अशी घटना घडली. ती घटना अक्षरशः ऐकून आपल्या डोळ्यातनं पाणीच येतं. नुसतं हेडिंग जर वाचलं की आपल्या डोळ्यातनं पाणी येतं मित्रांनो. एका व्यक्ती म्हणजे एकेकांना मुलं नसतात, देवधर्म करतात, काय करतात, मग त्यांना मुलं होतात. तर मित्रांनो, एकेकांना मुलं देखील नसतात, ते मुलासाठी किती नवस करतात, काय करतात. तर मित्रांनो, परभणीतील ही गोष्ट आहे. तर मित्रांनो, मी अगोदर व्हिडिओ बघितला, मला विश्वास भेटला म्हणजे, आणि टी व्हीवर पण बातम्यामध्ये पण दाखवलं होतं, तरी पण विश्वासच बसणारच नाही मित्रांनो. तर मित्रांनो, त्यांना झाली होती 3 मुली. 3 मुली झाल्यानंतर 3 मुली झाले. 3 मुली का झाले म्हणजे पहिल्या 2 मुली होत्या, त्यानंतर तिसरीही मुलगी झाली. असं का झालं म्हणून तिने अक्षरशः मुलीला आणि मुलीच्या आईला जिवंत जाळून टाकले. ही किती नीच प्रवृत्ती असेल की मुलगीच झाली म्हणून बायकोला जाळून टाकणं किंवा बायकोला मारणं ही का पर्याय नव्हतं मित्रांनो. त्यांनी शक्य झालं असलं तर काय तर म्हणजे मला सांगा, फक्त केवळ आणि केवळ मुलगी झाली म्हणून तुम्ही जर मुलीला मारत असाल, हे काय आहे? तुम्ही त्या मुलीला एखादी, तुम्हाला मुलगी नसेल ना, असेल ना, ती मुलगी तुम्ही एखाद्याला दत्तक पण देऊ शकला असता ना. असे काय करण्याची गरज होती? खरंच खूप म्हणजे इतकं वाईट वाटतं का नाही? ज्यांना लेकरं आहेत त्या लेकरासाठी नवस करतात, देवदर्शन करतात, हजारो लाखो रुपये खर्च करतात, तेवढंच काय तर प्रयोगही करत आहेत स्वतःला लेकरं व्हावी म्हणून. आणि तुम्हाला लेकरं दिलेत तर तुम्ही स्वतःच्या बायकोला जाळून टाकता, इतकी हिंमत केली त्या माणसानं. तर तुम्हाला ही घटना खोटी वाटत असेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करा, परभणी टाका, परभणीतली घटना टाका, तुम्हाला तो व्हिडिओ फर्स्ट टॉपला तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो, फक्त मला एवढं सांगायचं आहे, मुलगी ही लक्ष्मी असते, गृहलक्ष्मी असते, बहीण असते. असं कधी करू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मी स्क्रीनवर लावलेला आहे, तुम्ही वाचला असाल व्हिडिओ, तर तुम्हाला आवडलाच असेल आणि लाईक तर केला पण असेल असं माझा विश्वास आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ सर्च करून नक्की पहा आणि कमेंट करा की असं